नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तुळशीच्या रोपाबद्दल माहिती. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार संपूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर हे तुळशीचे रोप असते आणि ही खूप दिवसापासून हजारो वर्षापासून चालत आलेली एक परंपरा आहे. तुळशीचे रोप धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्वाचे आहे तितके आयुर्वेदिकच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहे. तुळशीचे रोप म्हणजे सर्वगुण संपन्न हे माणसासाठी अत्यंत पवित्र आहे. तर तुळशीचे काही धार्मिक महत्त्व ते तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही म्हणता जमाना कुठं चालला, AIचा जमाना आहे, सर्व लोक इंटेलिजंट झालेले आहे आणि तुम्ही काय सांगताय. पण जितकं महत्त्वाचं AI आपल्या जीवनात आहे, टेक्नॉलॉजी जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्व माणसाच्या जीवनात हे धार्मिक देवाचं महत्त्व आहे. म्हणून आज या तुळशीचे महत्त्व आपण सांगणार आहे. तुळशीचे एक छोटेसे रोप माणसाचे मोठे कष्ट कसे दूर करू शकते तुम्हाला माहिती आहे का? शास्त्रानुसार तुळशीचे काही सोपे उपाय हे तुम्हाला धनवान व समृद्ध बनवू शकतात. आपण कमवलेलं धन एका चांगल्या मार्गाने खर्च करता येईल हे तुळशीचे रोप आपल्याला शिकवतात. तुळशीचं रोप हे कुटुंबात प्रेम वाढवण्यासाठी मदत करत असतं. जर तुमच्या घरात सतत कुटुंबामध्ये भांडणं तंटा होत असतील, आपल्या परिवारामध्ये भांडणं होत असतील, किरकिर होत असेल, तर तुळशीचे रोप स्वयंपाकघराच्या म्हणजे किचन जवळ ठेवा. यामुळे घरातील सदस्यामध्ये आपुलकी आणि बंधुभावाचं प्रेम निर्माण होईल. ही या तुळशीमध्ये ताकद आहे. आपल्या घरामध्ये ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. म्हणून आपल्या घराच्या किचन जवळ तुळशीचे रोप नक्की ठेवा. घराची लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि तिथे नेहमी त्या तुळशीच्या आळ्याभोवती स्वच्छता ठेवा. म्हणजे तुमचा घरात कायम आनंदाचे आणि लक्ष्मीचे आगमन होईल. असं केल्यानं घरातील मन प्रसन्न आणि परिवारात प्रसन्नता निर्माण होते. म्हणून दररोज तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा लावणे धार्मिकदृष्ट्या पवित्र सांगितलेले आहे. तसेच संतान प्राप्तीसाठी आणि विवाहासाठी तुळशीचे काही महत्त्व सांगितलेले आहे. ज्या दाम्पत्यांना अपत्य सुख नाही किंवा ज्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत त्यांनी तुळशी नामाष्टकचे पठण करावे किंवा ते ऐकावे. यामुळे दुरावलेली नाती सुद्धा जवळ येतात असे सांगितलेले आहे. म्हणून तुळशीची सेवा करा आणि तुळशीचं रोप आपल्या अंगणामध्ये असायलाच पाहिजे. जेव्हा आपण नवीन घर बांधतो त्या घराच्या समृद्धीसाठी आणि नवीन वास्तूसाठी, वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करताना तुळशीचे रोप, श्रीहरी, नारायण मूर्ती आणि पाण्याने भरलेला कलश सोबत घेऊनच प्रवेश करा. असं केल्याने घरातील आपण कमवलेली जी लक्ष्मी धन दौलत आहे तिचा कधी नाश होणार नाही आणि ती वाईट मार्गानं खर्च होणार नाही. तसे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी सकाळी अंघोळीच्या पाण्यात तुळशीचे पाने टाकून स्नान केल्यास तीर्थक्षेत्राचे स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि नोकरी व्यवसायात मोठा लाभ होतो. आपल्या नोकरीची भरभराटी होते. आपण असलेल्या कामावर आपली प्रगती होत चालती. त्यामुळे दररोज तुळशीचे पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करावी. किंवा आपल्या व्यवसायात काही नुकसान होत असेल आणि हे नुकसान थांबवण्यासाठी जर व्यवसायात सतत तोटा होत असेल तर दर गुरुवारी तुळशीभोवती उगवलेले गवत एका पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा गल्ल्यात ठेवा. खरं तुम्हाला स्वतःला दिसेल. हे एकदा नक्की प्रयोग करून पहा, आपल्याला नक्कीच फरक जाणवेल. तर माझ्या भाविक भक्तांनो, देवावर विश्वास असणाऱ्यांनो, तर मग आजच हे सोपे उपाय करून पहा आणि तुमचे आयुष्य आनंदी होईल. ही माहिती कशी वाटली एकदा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन माहिती आपण आपल्या या मराठी वार्ता चॅनलवर घेऊन येणार आहे. रामकृष्ण हरी.